दादा, हाच आरोप तुमच्या पुण्याच्या ऑफिसबद्दल सुद्धा होतोय. खरं तर अजून एक भाग आहे, म्हणजे पुण्याच्या ऑफिसबद्दल होणारा आरोप हा माझा एक प्रश्न, आणि त्यालाच लागून दुसरं की हा आरोप बरोबर निवडणुकीच्या वेळेला होतात, हा सुद्धा त्याच्यातला एक दुसरा भाग आहे. पण शेवटी आरोप आरोप आहे. आणि काय म्हणाल तुम्ही त्याच्याबद्दल, म्हणाल तो ते कधीही झाला तरी? अतिशय बरोबर आहे. माझी ज्या वेळेस प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, मला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला, जनमानसामध्ये आता आम्ही बोलतोय म्हणून माझे काय मतं आहेत हे कमीत कमी तुम्हाला समजू शकतायत. परंतु अनेकदा काही लोक आम्हाला भेटूच शकत नाही. कुठंतरी ऐकून, कुठंतरी न्यूजवर, कुठंतरी सोशल मीडियामध्ये ज्या काही रील्स फिरतात त्याच्यावरनं, कुणाच्या सांग्यावांग्यावरून कुठल्या तरी व्यक्तीच्याबद्दल प्रतिमा तयार केली जाते त्यांच्या मनात, आणि त्याचाही फटका आम्हाला त्या ठिकाणी बसतो. आज नेहमी निवडणुका जवळ आल्या की ह्या गोष्टी अशा पद्धतीनं घडतात. आणि नेमकं आत्ता पण परवा पण कुठलं तरी एक काढलं की असं असं काहीतरी आहे आणि ते माझ्याशी संबंधित आहे. माझं म्हणणं की शोधा ना, चौकशी करा ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना. माझं काही मत दुमत नाहीच आहे. पण दादा, ते आता ऑफिस परवाच्या काळात ते कुठला मुंडवा म्हणत होता, त्याच्यात 300 कोटीचा व्यवहार झाला. एक रुपया कुणाला दिला नाही, घेतला नाही, दिला नाही अशी माझी माहिती आहे. अर्थात चौकशी झाल्यानंतर ते पुढे येईल. ह्या जे काही प्रकार आहेत, लगेच ह्या जमिनीची किंमत किती, 1200 का 1800 कोटी. अरे ती जमीन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आहे. ती बॉटॅनिकल गार्डनच्या करता केंद्र सरकारला दिलेली आहे, लीजवर दिलेली आहे. ती पूर्वी काहीतरी गायकवाड परिवाराची होती. लीज कसं संपलंय, केव्हा संपलंय, खरंच जमीन कुणाची आहे हे तपासायला तर पाहिजे, बघायला तर पाहिजे, सर्च करायला पाहिजे. त्या पद्धतीचं ती समितीचे जे कोणी प्रमुख असतील ते करतायत. दादा, पण ऑफिस एक आहे, हे नेमकं इलेक्शनच्या काळातच निघतंय. कदाचित आम्हाला डॅमेज करण्याच्या करता पण असू शकतं, किंवा त्याच्यामध्ये काय सत्यता आहे ते पाहण्याच्या करता पण असू शकतं. आता ऑफिसमध्ये जो स्टाफ आहे, मी त्या सगळ्यांना सांगतो की कुठंही माझी बदनामी होईल अशा पद्धतीचं काम होऊ द्यायचं नाही, किंवा तुम्ही पण करायचं नाही. वाजतोय अलार्म, आता दाबू घड्याळाचं बटन. वाजतोय अलार्म, आता दाबू घड्याळाचं बटन.